एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, पर्यावरण संवर्धन. एक प्रश्न विचारलाय, विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट अँड हाऊ. ओके, पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात व कसे. ठीक आहे. तर बघा, पर्यावरणावरती नैसर्गिक तसेच मानवनिर्मित घटक परिणाम करतात. आता नैसर्गिक घटक कोणकोणते बघा, तर बदलतं हवामान असेल किंवा काही नैसर्गिक आपत्ती असतील, याच्यामुळे काय होतं, पर्यावरणामध्ये असणारे अन्नसाखळी किंवा अन्नजाळी याच्यामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. आणि काही मानवनिर्मित गोष्टी आहेत, म्हणजे की बघा, शहरीकरण असेल किंवा वाढतं प्रदूषण असेल किंवा काय म्हणा बघा, तर याशिवाय रस्ते बांधणे असेल किंवा धरण बांधणे असेल, पूल बांधणे असेल, या मानवनिर्मित गोष्टीमुळं पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावरती हानी पोचते. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न काय बघा, व्हॉट विल हॅपन इफ नंबर ऑफ कंझ्युमर इन एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली. तर बघा, पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल बघा. जर भक्षकांची संख्या वाढली तर काय होणार आहे, त्या ठिकाणी असणारे जे प्रे आहेत, प्रे ज्याच्यावरची हे प्रिडेटर डिपेंड असतात, त्यांची संख्या कमी होईल. आणि प्रेची संख्या कमी झाल्यामुळे काही कालावधीनंतर प्रिडेटरची संख्या सुद्धा कमी होईल. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री इस्टॅब्लिश्ड ऑन रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टम. तर बघा, नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल. तर लक्षात घ्या, नदी किनारी जर मोठे कारखाने उभा केले तर त्या ठिकाणी असणाऱ्या जलीय परिसंस्थेला त्यापासून हानी पोहोचेल. कारखान्याचं जे सांडपाणी आहे ते नदीमध्ये सोडलं जाईल. त्यामुळे काय होणार आहे बघा, त्या ठिकाणी असणारे जे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम आहे त्यांचा मॉर्टॅलिटी रेट एकदम वाढेल किंवा ते पाणी पिण्यास योग्य राहणार नाही. त्यामुळं तिथं जे असणारं रेसिडेन्स्ड पॉप्युलेशन आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होईल. ओके. तर बघा, नेक्स्ट काय म्हणले मग, वेन सम नॅचरल फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड सम आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स हार्म द एन्व्हायरमेंट, इट क्रिएट्स इम्बॅलन्स बिटवीन व्हेरियस फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट अँड अल्टिमेटली अफेक्ट द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर. तर बघा, पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक व काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्याच मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावर परिणाम होतो. ठीक आहे. तर पुढे काय म्हणलं बघा, मग ऑब्झर्व अँड फील द इन्फॉर्मेशन. निरीक्षण करावं माहिती बरा. ऑब्झर्व द एन्व्हायरमेंट अराउंड यू अँड कम्प्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट. तुमच्या सभोवतालच्या पर्यावरणाचे निरीक्षण करा व खालील दिलेला तक्ता पूर्ण करा. काय म्हणलं बाबा, फॅक्टर अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, निसर्गावर परिणाम करणारे घटक कोणकोणते, पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत मग, नॅचरल आणि मॅनमेड. तर नॅचरलमध्ये तिने एक उदाहरण दिलंय, अर्थक्वेक, भूकंप. याशिवाय काय असेल बघा, व्होल्कॅनिक इरप्शन असेल, ठीक आहे, ज्वालामुखीचा उद्रेक, फ्लड म्हणजे पूर परिस्थिती. ओके. त्यानंतर क्लाउड बस्टिंग म्हणजे ढगफुटी असेल किंवा फॉरेस्ट फायर, जंगलामध्ये लागलेला वनवा असेल किंवा ड्रॉट म्हणजे दुष्काळ असेल. ओके. आणि मॅनमेड फॅक्टरमध्ये मानवनिर्मित घटक कोणते आहेत बघा, एक दिले डिफॉरेस्टेशन, जंगलतोड. दुसरं आहे एअर वॉटर पोल्युशन, हवा पाण्याचं प्रदूषण. अर्बनायझेशन, शहरीकरण. इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण. कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, ब्रिजेस, बिल्डिंग, डॅम्स एटसेट्रा. ठीक आहे. तर बघा, रस्ते, पूल किंवा मोठ्या धरणांचं बांधकाम असेल, या घटनामुळं सुद्धा काय होतो, पर्यावरणावरती परिणाम होतो. तर बघा, द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड बट नॉट द ग्रीड, असं महात्मा गांधीजींनी म्हणले. काय म्हणले बघा, प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे पण कोणाची हाव पूर्ण करण्यास ती सक्षम नाही. ओके. नेक्स्ट पेजवर जाऊया मग. तर सुरुवातीला काय म्हणले बघा, मग ॲट प्रेझेंट एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम हॅव बीन अरायझन ड्यू टू इफेक्ट ऑफ व्हेरियस नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर ऑन द अर्थ. तर बघा, पर्यावरणाशी संबंधित ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या कशामुळे तो, तर नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकामुळे त्या निर्माण झालेल्या आहेत. एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर. तर बघा, पर्यावरणामध्ये होणारं प्रदूषण हा सुद्धा त्यामधील एक महत्त्वाचा घटक आहे. जनरली कंटामिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. म्हणजे बघा, एखादा पदार्थ दूषित होणं हे काय, तर त्याचं प्रदूषण होण्यासारखं आहे.
unnecessary and unacceptable change in the surrounding environment due to natural events or human activity is called environmental pollution. तर बघा पर्यावरण प्रदूषणाची व्याख्या दिली आहे. काय म्हणलंय? पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक बघा तर काय म्हणलंय, जे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात अनावश्यक व अस्वीकार्य बदल होय. That is direct or indirect changes in physical, chemical and biological properties of air, water and soil which will be harmful to human and other living beings is environmental pollution. म्हणजे बघा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हवा, पाणी आणि माती याचे भौतिक, रासायनिक किंवा जैविक गुणधर्मामध्ये बदल होणे, कशामुळं होणे आणि हे बदल माणसाला किंवा इतर सजीवांना हानिकारक असणं यालाच काय म्हणतात? पर्यावरणाचं प्रदूषण. व्हेरियस रिझन लाईक पॉप्युलेशन एक्सप्लोजन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, डिफॉरेस्टेशन अँड अनप्लॅनड अर्बनायझेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. कोणकोणते घटक आहेत बघा. मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेले औद्योगिकरण, नैसर्गिक संसाधनाचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण इत्यादी कारणे पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणतात. ठीक आहे. ओके. तर बघा पुन्हा एक प्रश्न विचारलेला आहे. कॅन यू रिकॉल विच आर द टाइप्स ऑफ पोल्युशन? प्रदूषणाचे प्रकार कोणते? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे एअर, वॉटर, सॉइल. ओके. तर याच्यामध्ये पुन्हा ऍडिशनल काय टाईप आहेत बघा. तर काय असेल? लाईट पोल्युशन असेल, प्लास्टिक पोल्युशन, नॉईज पोल्युशन, रेडिओ पोल्युशन. ओके. तर हे सगळे सुद्धा काही हानिकारक असे प्रदूषणाचे प्रकार आहेत. व्हॉट डू यू मीन बाय नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन? तर काय म्हणलं बघा, नैसर्गिक प्रदूषण व मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय? तर बघा पहिल्यांदा नैसर्गिक प्रदूषण म्हणजे काय समजून घेऊया. तर बघा नैसर्गिक स्रोतापासून प्रदूषण होतं. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात? नैसर्गिक प्रदूषण म्हणतात. आता नैसर्गिक स्रोत कोणते बघा, तर व्होल्कॅनिक इरप्शन असेल. ठीक आहे. तर त्यावेळेस डिफरंट गॅसेस किंवा पार्टिक्युलेट मॅटर जे आहे त्या हवेमध्ये सोडलं जातं, त्यामुळे हवेचं प्रदूषण होतं. ठीक आहे. किंवा मॅनमेड पोल्युशन म्हणजे द पोल्युशन विच इज कॉज्ड बाय मॅनमेड ऍक्टिव्हिटी इज नोन ॲज मॅनमेड पोल्युशन. तर असे दोन प्रकार किंवा त्याचे असा अर्थ आहे. ठीक आहे. तर बघा फॉग अँड पोल्युशन इन सिटी. ठीक आहे. तर शहरामध्ये निर्माण झालेलं धुकं व प्रदूषण ही सुद्धा एक ज्वलंत समस्या आहे, चित्रामध्ये सुद्धा दाखवलं पाहते. ओके. पोल्युशन इज अ ब्रॉड कन्सेप्ट. प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे. व्हेरियस टाइप ऑफ पोल्युशन लाईक दॅट ऑफ एअर, वॉटर, साऊंड, सॉइल, थर्मल, लाईट पोल्युशन ऑकर अराउंड अस. तर बघा आपल्या आजूबाजूला हवा, पाणी, ध्वनी, त्यानंतर माती किंवा औष्णिक किंवा प्रकाश असेल. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रदूषण पाहायला मिळतं. अल्टिमेट अडवर्स इफेक्ट ऑफ ऑल दिस इज ऑन एक्झिस्टन्स ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आउट ऑफ दिस एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन हॅज बिकम द नीड ऑफ हवर. आणि या सगळ्याचा परिणाम कोणावर होणार आहे हो? तर सर्व सजीवावर आणि त्यांच्या अस्तित्वावर याचा परिणाम होणार आहे. आणि यामुळंच पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज बनलेली आहे. ठीक आहे. तर काय म्हणलंय, वी हॅव स्टडीड द एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन इन डिटेल इन अर्लियर क्लास. बेस्ड ऑन दॅट कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. ठीक आहे. तर आपण यापूर्वी हवा, पाणी आणि मातीचं प्रदूषण पाहिलेलं आहे. तर त्या आधारावरती आपल्याला पुढील तक्ता भरायचा. बघा काय दिले बघा मग. तर सुरुवातीला ओके एअर पोल्युशन. तर त्याचे घटक कोणते बघा. गॅसियस कंपोनंट आहे CO2, CO, हायड्रोकार्बन, सल्फर, नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड एटसेट्रा. आणि सॉलिडमध्ये आहे डस्ट, ॲश, कार्बन, लीड, ॲस्बेस्टॉस अँड ॲस्बेस्टॉस एटसेट्रा. ठीक आहे. तर त्याचे सोर्सेस काय आहेत बघा मग एअर पोल्युशनचे कोणकोणते असतील. केमिकल इंडस्ट्रीज अँड ऑइल रिफायनरीज. बरोबर आहे. रासायनिक उद्योग आणि तेल शुद्धीकरण कारखाने. दुसरा आहे थर्मल पॉवर स्टेशन, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, पेपर इंडस्ट्री, क्लॉथ मिल. ठीक आहे.
किंवा सिमेंट इन मॅन्युफॅक्चरिंग, स्टोन क्रशर्स आणि डायनामाइट हे सगळे याचे सोर्स झाले. तर काय इफेक्ट आहेत मग एअर पोल्युशनचे? सगळ्यात महत्त्वाचा रेस्पिरेटरी सिस्टम ह्युमनमध्ये याच्यावरही बॅडली इफेक्ट करतं. याशिवाय ॲसिड रेन, क्लायमेट चेंज असे याचे इफेक्ट आहेत. कंट्रोल मेजर काय असेल मग बघा, तर काय करता येईल, तर टॉल चिमनीज म्हणजे कारखान्यामध्ये जर उंच दुराडी बसवली तर धूर जो आहे तो वरच्या हवेमध्ये मिसळून जाईल. किंवा ज्या उत्पादनाच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये जर आपण बदल केला तर प्रदूषण व्हायचंच थांबेल, चांगल्या पद्धती वापरल्या तर. ठीक आहे. दुसरं काय बघा मग, वॉटर पोल्युशन. काय काय मग ह्याचे गॅसेस ह्याचे काय काय मग घटक आहेत सुरुवातीला बघा, सँड, सॉइल, डस्ट, फ्लोटिंग पार्टिकल, बरोबर आहे. किंवा विडीसाईड, पेस्टिसाइड, सिवेज, वेस्ट वॉटर हे सगळे कॉम्पोनंट झाले ह्याचे. ओके. सोर्सेस बघा, इंडस्ट्रियल वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट, सिवेज, केमिकल, डिस्चार्ज फ्रॉम इंडस्ट्रीज, पेस्टिसाइड यूज्ड इन ॲग्रिकल्चर. औद्योगिक प्रदूषके, घरगुती प्रदूषके, सांडपाणी, कारखान्यातून सोडले जाणारी रसायने, शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके. ओके. इफेक्ट काय होईल मग पाण्याच्या प्रदूषणाचा, तर सगळे वॉटरबोर्न डिसीज जे आहेत, पाण्यातून पसरणारे आजार त्याची वाढेल. ठीक आहे. किंवा जो मॉर्टॅलिटी रेट आहे ॲक्वॅटिक ॲनिमलचा तो वाढणार आहे. म्हणजे बघा, तेल शुद्धीकरण कारखान्यातून बाहेर पडणारं ऑइल जे आहे ते पाण्यावरती स्प्रीड होईल, त्यामुळं ऑक्सिजन पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाही आणि ॲक्वॅटिक ॲनिमलला प्रॉब्लेम क्रिएट होईल. किंवा इओट्रॉपिफिकेशन ही सुद्धा समस्या यामुळे निर्माण होईल. ठीक आहे. कंट्रोल मेजर काय बघा मग, तर पाणी सोडण्यापूर्वी त्याच्यावरती प्रक्रिया करायला हवी आणि जे नियम आहेत त्याची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. ओके. आणि शेवटी आहे सॉइल पोल्युशन. तर बघा ह्याचे सोर्सेस काय आहेत, तर एक्सेस यूज ऑफ पेस्टिसाइड, विडीसाइड, बरोबर आहे, पेस्ट कंट्रोल, वीड कंट्रोल करण्यासाठी, किंवा फर्टिलायझर असेल आणि टॉक्सिक केमिकल किंवा फॉल्स इरिगेशन जे आहेत हे सगळे ह्याचे घटक आहेत बघा. ओके. सोर्सेस बघा मग, इंडस्ट्रियल इफ्लुएंट, हाऊसहोल्ड टॉक्सिक मटेरियल, बायोमेडिकल वेस्ट, जैववैद्यकीय कचरा, ई वेस्ट, ई कचरा, प्लास्टिक वेस्ट, याच्यामुळे सुद्धा भूप्रदूषण होतं. इफेक्ट काय आहेत मग ह्याचे, सॉइल इरोजन, जमिनीची धूप होणे. ओके. प्लांट जर नसतील तर त्या ठिकाणी तर जमिनीची धूप होते. रिटार्डेड ग्रोथ ऑफ प्लांट अँड क्रॉप. ओके. वनस्पतीची पिकांची वाढ खुंटणे आणि न्यूट्रिशन डिफिशियन्सी, पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी होणे. काय असेल मग कंट्रोल मेजर, काय उपाययोजना करता येईल याच्यामध्ये, रिसायकलिंग अँड रियुजिंग द पोल्युटिंग मटेरियल, बरोबर आहे, पुनर्चक्रीकरण, पुनर्वापर करता येईल आपल्याला. आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सुद्धा आपण हे राबवू शकतो. ओके. आणि पुढचा मुद्दा काय बघा मग, तर डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन, किरणोत्सारी प्रदूषण. ओके. रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन कॅन ऑकर ड्यू टू टू रिझन ॲज नॅचरल अँड आर्टिफिशियल. ठीक आहे. किरणोत्सारी प्रदूषण जे आहे ते दोन कारणामुळे होतं. एक आहे नैसर्गिक आणि दुसरं आहे मानवनिर्मित. UV IR रेडिएशन आर नॅचरल रेडिएशन, बरोबर आहे. अल्ट्राव्हायोलेट किरणे आपण ऐकतो बघा. ठीक आहे. ओझोन लेअर त्यांना फिल्टर करतात. किंवा इन्फ्रारेड किरणे ही जी आहेत ते कसे आहेत, नैसर्गिक प्रेरणा आहेत. ओके. नैसर्गिक किरणोत्सार आहे हा. आणि एक्सरेज अँड रेडिएशन फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स आर आर्टिफिशियल रेडिएशन. एक्सरे असेल किंवा अणुभट्टीतून होणारा किरणोत्सार हे मानवनिर्मित किरणोत्सार या प्रकारामध्ये मोडतात. तर बघा काही केस स्टडी त्याच्यामध्ये, चेर्नोबिल, वाईन स्केल अँड 3 माइल आयसलँड मिशेप्स आर द मेजर मिशेप्स ऑफ द वर्ल्ड टिल प्रेझेंट. तर बघा ह्याच्यामध्ये काही दुर्घटना घडल्या कुठं, चेर्नोबिल, वाईन स्केल आणि 3 माइल आयसलँड. ओके. या घटनांचा प्रभाव बघा आतापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. 1000 ऑफ पीपल हॅव बीन अफेक्टेड फॉर लॉंग टर्म ड्यू टू दिस ॲक्सिडेंट. हजारो व्यक्ती दीर्घकाळ अशा प्रकारच्या अपघातामुळे प्रभावित झाल्या. सम ऑफ द इफेक्ट ऑफ रेडिएशन आर ॲज फॉलो. ठीक आहे. तर बघा ह्याचे काही परिणाम, काय परिणाम होतात ते सुद्धा दिलं आपल्याला यांनी. पहिला परिणाम आहे कॅन्सरस अल्सरेशन ऑकर्स ड्यू टू हायर रेडिएशन ऑफ एक्सरेज. एक्सरेच्या उच्च प्रारणामुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतो.
टिश्यूज इन द बॉडी आर डिस्ट्रॉइड, शरीरातील ऊतींचा नाश होतो. जेनेटिक चेंजेस ऑकर, जनुकीय बदल घडून येतात. विजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड, दृष्टीवरती परिणाम होतो.